कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता कृष्णासाठी दुष्यंतने आता खूप मोठा निर्णय घेतला आहे. जसं की कृष्णाची बरीचशी स्वप्न होती, तिलाही असं वाटत होतं की आपण दुष्यंतच्या बरोबरीने राहावं आणि दुष्यंतसारखंच वागावं. म्हणजे जसं की आता ती गावंढळ आहे असाच भास तिला कुठेतरी होत असतो. मग ती असा विचार करते की त्यापेक्षा जर मी या दुष्यंत सरकारांसारखी थोडंफार का होईना, थोडंसं का होईना शिकले तर नक्कीच त्यांच्या बरोबरीची होईन, असाही विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच ती याबद्दल दुष्यंतला बोलूनही दाखवते. मग दुष्यंतलाही या सगळ्याचा आनंद होतो आणि दुष्यंतही आता कृष्णाला सांगत असतो की खरंच तू उत्तम निर्णय घेतलेला आहेस, म्हणजेच ना शिकायचंही आहे आणि तू जे काही ठरवलेस ते योग्यच ठरवलेस. थोडं का होईना माणसाला लिहिता वाचता आलं पाहिजे. आणि आता बघ तुला कशी माझी बायको बेस्ट ऑफ बेस्ट बायको बनवतो ना, बघतच बस, असं दुष्यंत देखील कृष्णाला आता सांगू लागतो. कारण कृष्णाना थोडीफार शाळा शिकलेली होती, तिचं पुढील शिक्षण अपूर्ण राहिलं होतं. सावित्रीने फक्त पूजाला उच्च शिक्षण दिलेलं होतं, पण कृष्णाला काही शिकवलं नव्हतं. तिला फक्त घरकामालाच तिनं लावलेलं होतं. आणि याबद्दलचा भूतकाळ आता कृष्णा सांगत असे दुष्यंतला. आणि दुष्यंतला हा भूतकाळ ऐकून खरं तर खूप जास्त वाईट वाटतं. कारण त्याला नेहमीच दुष्यंतला कृष्णा सांगत असायची की तिला कसं कमी लेखलं गेलं, कशी तिची पडती बाजू जी आहे ती समोर आणली गेली. आणि त्यामुळेच ना तिच्या मनामध्ये आता त्रास होऊ लागतो. आणि ती आता पुन्हा एकदा या शिक्षणाबद्दल सुद्धा सांगताना भावूक झालेली असते. आणि मग दुष्यंतला असं वाटतं की चला, आपल्या बायकोला तेव्हा काही शिकायला भेटलं नाही आहे, तिला मनासारखं जगता आलं नाही आहे, तर आपण आपल्या बायकोसाठी काहीतरी करू शकतो. आणि यासाठी त्यानं आता कृष्णाला शिकवायचा निर्णय तर पक्का केलेला असतो. आणि यासाठी त्याने बरेच प्रयत्न जे आहेत ते सुरू केलेले असतात. तर दुसरीकडे आता कृष्णाला दुष्यंत हे देखील म्हणत असतो की मला आता असंही वाटत आहे की गावच्या विकासाकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. कसं आई सगळं काही सांभाळते, आईच्या कामात आईला थोडीफार मदत करतो. तसंही आईला मी म्हटलं होतं की मी तुला मदत करतो, पण आई थोडंफार कंटाळा करते या सगळ्यामध्ये. पण तू जर आईच्या पाठीशी उभी असलीस तर आईलाही बरं वाटेल. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा जी निवडणूक येणार असते आणि त्यासाठी बायजाबाईला उभं राहायचं असतं. आता सरपंच पदासाठी निवडणूक असते आणि बायजाबाई या सरपंच पदासाठी उभी राहणार असते. आणि त्याच वेळेला आता मुद्दामून अढळराव सगळ्यांसमोर आता म्हणू लागतात. तिथे गावकरी असतात, काही मोठी मोठी माणसं देखील असतात. आणि त्यासमोर आता अढळराव म्हणतात की आता किती पुढे पुढे करणार आहात, त्यापेक्षा जरा हा कारभार सुनबाईंच्या हातातही द्या. म्हणजे कसं सुनबाईंना सुद्धा बरं वाटेल ना. सुनबाईंच्या हातात जर हा कारभार दिलात तर सुनबाई हा कारभार योग्यरित्या सांभाळू शकतील. आणि तसंही गावातली बरीच लोकं जी आहेत ती सुनबाईंच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे सुनबाई अशाच ही निवडणुकीत जिंकून येते आणि सुनबाई गाव व्यवस्थित सांभाळ दिली यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं देखील आता अढळराव बोलत असतात. अढळराव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा बायजाबाईच्या मनामध्ये नुसता कल्लोळ होत असतो. कारण आहे ना तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. कारण तिला एकटीला या गावावर साम्राज्य मिळवायचं होतं. जर आपल्यासमोर जर ही कृष्णा उभी राहिली तर आपलं काय, आपला जो हक्क आहे, गावकरी आपल्याला घाबरत आहेत, आपण गावकऱ्यांना एवढं सगळं काही वेठीस धरतो ते सगळे आपल्या हातातून निघून जाईल आणि आपली सत्ता गावामध्ये काहीच राहणार नाही, अशी भीती आता इथे असणाऱ्या या बायजाला वाटत असते. त्यामुळे बायजाचं मन नुसतं तिला खात असतं. बायजा ऐकायला तयार नसते, पण अढळरावांनी सगळ्या गावकऱ्यांसमोरच आता विषय मांडलेला असतो. त्यामुळे गावकरी देखील आता कृष्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. तिथे दुष्यंत देखील असतो आणि दुष्यंतला सुद्धा अढळरावांचा हा योग्य वाटलेला असतो आणि निर्णय त्यांनी घेतलेला असतो तो. त्यामुळे आता दुष्यंतसुद्धा अढळरावांच्या या सगळ्या ह्याला मोर जात असतो, सपोर्ट देखील करतो. आणि तो म्हणत असतो की खरंच हे म्हणतायत ते योग्य आहे. तसेही आई आता तुला या सगळ्या गोष्टी तुझ्या थोड्या तब्येतीमुळे, तुझ्या या सगळ्या टेन्शनमुळे जमत नाही आहेत. त्यामुळे जर कृष्णावर ही जबाबदारी दिलीस तर कृष्णा नक्कीच ही निवडणूक जिंकेल आणि ती हे गावसुद्धा व्यवस्थित सांभाळू शकते. कारण जेव्हा कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हासुद्धा प्रत्येक गावकऱ्याला असंच वाटत असतं
असतं की कृष्णा लवकरात लवकर बरी व्हावी. कृष्णाने खूप छान माणसं स्वतःजवळ सांभाळली आहेत, जपली आहेत आणि त्यामुळे कृष्णा या निवडणुकीत नक्कीच जिंकून येईल असं मलाही वाटतं, असं दुष्यंत बोलून दुजोरा देऊ लागतो. दुष्यंत जेव्हा हे सगळं काही बोलून दुजोरा देतो ना, तेव्हा मात्र आता इकडे सगळ्यांचाच पाठिंबा असतो. त्यामुळे कृष्णाला आता हे पद स्वीकारावंच लागणार असतं, तिला निवडणुकीला उभं राहावं लागणार असतं. परंतु बाळाचं मन नुसतं आता असं पापड झालेलं असतं. दुसरीकडे अढळरावांसोबत आता कृष्णा बोलत असते. कृष्णा अढळरावांना बोलते की सगळ्या गावासमोर तुम्ही हे सगळं बोलायला नको होतं का? तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली बा, ही जबाबदारी मला जमणार आहे का? मला माझं घरचंच सांभाळणं होत नाही. तुम्हालाही माहिती आहे ना, मला बाळजाबाईनं मागे घराच्या किल्ल्या दिल्या होत्या, तेव्हा मला हे घर सांभाळायला सांगितलं होतं, तेव्हा मला माझं घर सांभाळणं झालं नाही. तुम्हाला बी माहिती आहे, तेव्हा मी त्याची किल्ल्या ज्या होत्या त्या पूर्ण सगळ्या घरावर जिथे जिथे मी फिरायची तिथे घेऊन जायची. मग आता हे गाव सांभाळायचं म्हटल्यावर किती तो डोक्याला ताप असणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मला जमणार आहेत का बा? मग त्यावर आता अढळराव देखील कृष्णाला समजावतात आणि म्हणतात की पोरी, तू जर ठरवलंस ना तर अख्खं गाव एकदम नीट आणि व्यवस्थित सांभाळू शकतेस त्या बाळजापेक्षा. बाळजाना या गावकऱ्यांना इतकं फसवते ना, इतकं त्यांना बेटीस धरते ना, तसं इथे कोणीही धरत नाही. आणि कृष्णा, तू जर या निवडणुकीत उभी राहिली आणि तर तू जिंकलीस ना, अख्ख्या गावकऱ्यांचं सोनं करशील बघ. सगळे गावकरी तुझ्या पाठीशी उभे राहतील आणि त्यामुळे कुठंही माघार घेऊ नको. या बाळजाला जर पाडायचं असेल ना तर तूच तिच्यासमोर उभी राहा आणि तिला पाडून टाक, तिचा पराभूत कर, असं देखील आता सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता कृष्णा आणि दुष्यंत देखील बोलत असतात. त्यावर आता दुष्यंतला सुद्धा कृष्णा म्हणत असते की काय हो, तुम्हीही या सगळ्यामध्ये होला हो म्हणालात, तुम्ही तरी काहीतरी बोलायला हवं होतं ना. त्यावर कृष्णाला दुष्यंत म्हणत असतो की उलट पहिल्यांदा मला त्यांचा निर्णय कुठेतरी पटला, म्हणजे एवढे दिवस मला त्यांचा कोणताही निर्णय मान्य नव्हता, पण आता त्यांनी जे काही म्हटलं ना ते मलाही पटलं. म्हणजे तसंही तुझ्या पाठीशी एवढं गाव उभं असतं, मग हे गाव नक्कीच तुला मदतही करेल आणि तुला निवडूनही आणेल. आणि तसंही आता आई किती दिवस आहे, म्हणजे आईचं आता वय झाले, त्या परीने तिला थोडा विश्रांतीची गरज आहे. आणि मग जर तू हे सगळं सावरलंस तर मलाही आवडेल आणि मीही तुझ्याबरोबर जोडीने काम करेल. मग आपण दोघंही गावातच छान सुखानं संसार करूया. आणि त्याचसोबत मी तुला आता शिकवतोसुद्धा आहे, त्यामुळे तुला आता नक्कीच या निवडणुकीमध्ये जिंकून यावंच लागेल. आणि आपण तुझा प्रचार इतका करूया ना, गावकऱ्यांना ज्या ज्या अडचणी आहेत ना त्या सगळ्या सोडवायचा आपण प्रयत्न करूया. मग गावातली सगळीच लोक तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील बघ. दुसरीकडे आता बाळजाचा जीव नुसता वरखाली होत असतो. बाळजा विचार करत असते की हे सगळं काय झालं, म्हणजे माझ्या हातातून आता माझी सत्ता हिसकावून घेत आहेत आणि हे सगळं काही त्या पोरीमुळे होतं आहे. ती जयकांत आणि मैनावतीला म्हणत असते काहीतरी निकाल तर लावायला लागणार आहे, कारण मला माझी सत्ता कोणाला बी द्यायची नाही आहे. कारण आतापर्यंत जे काही गावामध्ये मी गैरव्यवहार केलेले आहेत आणि ज्या काही गोष्टी आतापर्यंत मी केल्या आहेत त्या सगळ्या काही उघड होतील आणि कृष्णाच्या हाती सगळा कारभार गेला की मग माझं काय, माझं काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागेल, असं देखील बाळजा आता म्हणत असते. दुसरीकडे आता कृष्णा ही बाळजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी आलेली असते. म्हणजेच आता कृष्णा ही बाळजाला म्हणत असते की बघा आता कशी तुमच्यापेक्षा कित्येक मताने मी ही निवडणूक जिंकून येते की नाही, कारण मला माहिती आहे माझे गावकरी माझ्यासाठी देवासारखे उभे राहणार आहेत. पाठीशी माझ्या कायमच ते आहेत, आजही आहेत आणि उद्याही असतील. त्यामुळे मला ही पडण्याची भीती वगैरे वाटतच नाही, असं देखील कृष्णा आता बाळजाबाईला सांगत असते. बाळजाबाई सांगते की अजून निवडणुकीला बरेच दिवस उरलेत, बघूया ना कोण उभं राहता येते आणि कोण कोणाला सपोर्ट करता येते. मला माहिती आहेत गावकऱ्यांचा निर्णय कधीही बदलू शकतो. तुझ्या बाबतीतला एक जरी चूक तुझी आली ना तर गावकरी तुला कसं वेटीस धरतात ना ते बघच, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता कृष्णा ही पाहतच राहते. कृष्णा म्हणत असते की तुम्ही बी इथेच आहात आणि मी बी इथेच आहे, बघूया ना 15 दिवसात नेमकं काय काय घडतंय ते, कोणाची सत्ता राहते आणि कोणाची सत्ता जाते ती, असंही आता कृष्णा ही बाळजाला बोलत असते. मग बाळजा आता कृष्णासोबत चॅलेंज लावते, कारण बाळजाला काही झालं तरी कृष्णाला ही जागा मिळू द्यायची नव्हती आणि त्याचसाठी तिचे प्रयत्न आता सुरू होते. मग ती आता
तयारीत राहते आणि तिचं त्याचे चॅलेंज स्वीकारते. मग दुसरीकडे दुष्यंत आणि कृष्णा हे आता गावामध्ये पूर्णपणे तयारीत असतात, कारण आता जास्तीत जास्त कृष्णाचा प्रचार करायचा असतो. गावामध्ये सगळ्यांसमोर कृष्णाचं नाव हे यायला हवं. कृष्णा गावकऱ्यांसाठी किती काय काय करू शकते हे सुद्धा आपण त्यांना पटवून द्यायला हवं. तेव्हाच तर गावकरी कृष्णाला वोट करतील, कृष्णाला निवडून आणतील हे सुद्धा दुष्यंतला माहिती होतं. आणि त्याचसाठी दुष्यंत कृष्णासाठी आता काही करायला तयार होता. त्याचबरोबर दुसरीकडे बायजा मात्र आता कृष्णाच्या ज्या काही बॅनर्स आहेत गावामध्ये लागलेले त्या बॅनर्सची आता वाट लावायचा निर्णय घेत असते. कारण तिने आता कृष्णासोबत चॅलेंज घेतलेलं असतं ना, की ह्या 15 दिवसात तिला जिंकू देणार नाही म्हणून. आणि त्यासाठी आता ती हे मोठं पाऊल उचलते. म्हणजेच काय तर तिनं आता ठरवलेलं असतं, जयकांतला हाताशी ती घेते आणि एक गावातला माणूस, त्या माणसाला हाताशी घेऊन ती आता ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करणार असते. कारण कृष्णाला एकदा का सत्ता मिळाली की कृष्णा वारंवार ती सत्ता गाजवत राहणार आणि आपल्या हातात फक्त फुटी कवडी मिळणार हे आता बायजाला ठामपणे माहिती झालेलं असतं. आणि त्यासाठी तिला आता आपलीच सत्ता राहायला हवी यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. म्हणजेच काय तर आता पहिल्यांदा जनतेचा कौल घेणार असतात. बायजा की कृष्णा, निवडणुकीला कोण उभं राहायला पाहिजे याबद्दलचे बॅनर आता गावामध्ये लागणार असतात. मग आता बायजाने ठरवलेलं असतं, कृष्णाचे बॅनर जिथे जिथे लागतील त्या बॅनरला काळं भासायचं. म्हणजेच लोकांचा हा संकेत आहे की असं समजायचं की कृष्णाला या निवडणुकीत उभं राहायचं नाही. यासाठी तुम्हाला मी पैसे देते आणि काम हे चोख झालं पाहिजे असं देखील बायजा जी आहे ती आता आपल्या माणसांना सांगू लागते. आणि जर काम नीट नाही केलं आणि जर ह्या कामामध्ये कुठं माझं नाव आलं तर माझ्याशी गाठ आहे, बघत राहायचं, मग मी काय करेन ते, असं देखील बायजा आता आपल्या माणसांना सांगत असते. सोबत जयकांत देखील असतो. जयकांतला सुद्धा ती सगळ्या कामाची यादी देते आणि जिथे जिथे कृष्णाचे बॅनर लागले असतील त्या बॅनरवर काळं फासायचं. म्हणजे काय, गावकऱ्यांना हे सगळं मान्य नाही आहे हे यावरूनच ठरतं. असं या सगळ्यांमध्ये आता बायजानं ठरवलेलं असतं. बायजाने आता पैसे देऊन सगळ्या माणसांना कामाला लावलेलं असतं. बायजा आता खुश असते, कारण बायजाला हेच दाखवायचं असतं की फक्त आणि फक्त या गावामध्ये आपली सत्ता आहे. या गावामध्ये जर विचारत असतील तर ते आपल्यालाच विचारतील असं काहीसं तिला दाखवायचं असतं. आणि यासाठी ती आता माणसांना कामाला लावते. ती माणसं आता अख्ख्या गावामध्ये जिथे जिथे कृष्णाचे बॅनर्स लावलेले असतात त्या बॅनरला पूर्णपणे काळं फासतात. आणि जेव्हा ते पूर्ण सगळ्या तोंडाला कृष्णाच्या काळं फासतात ना, तेव्हा मात्र जेव्हा दुष्यंत कृष्णा प्रचाराला निघालेले असतात तेव्हा मात्र आता त्यांना त्या प्रचाराला गेलेले असताना प्रत्येक रस्त्यावर जे कृष्णाचे बॅनर लागलेले असतात त्या बॅनरवर लागलेलं काळं हे दिसतं. त्यामुळे आता हे काळं कोणी केलं असेल आणि म्हणजेच गावकऱ्यांचा मी जर निवडणुकीला उभं राहणार असेल तर या सगळ्याला विरोध आहे हे तर प्रत्यक्षात दिसत असतं. मग आता गावकरी जर आपल्या पाठीशी उभे नसतील तर मी निवडणुकीला कसं उभं राहू असा कृष्णाचा प्रश्न असतो. पण दुष्यंत यावेळेला बायजाबाईचा प्लॅन फ्लॉप करत कृष्णाच्या पाठीशी अख्ख्या गावासमोरच विचारू लागतो. म्हणजे काही गावकरी आता तिथे आलेले असतात आणि त्या गावकऱ्यांना म्हणत असतो की तुम्हाला मान्य नाही आहे का कृष्णा निवडणुकीला उभं राहणार आहे ते. त्यावर गावातले लोक जे आहेत ते म्हणत असतात की नाही, कृष्णाताईंना सपोर्ट करतोय, आमचं पूर्ण मत कृष्णाताईंनाच असेल असं देखील आता म्हटलं जातं. मग दुष्यंत म्हणतो की लोकांना किती तोंडाला काळं फासायचंय ना ते लावू दे, हे बहुतेक विरोधी पक्षाचं काम असणार आहे, हे आपल्यातल्या माणसांचं काम नाही, हे गावकऱ्यांचं काम नाही, हे बहुतेक विरोधी पक्षातल्या लोकांनी केलेलं असणार आहे. पण काही झालं ना तरी कृष्णाच या निवडणुकीला उभी राहणार हा निर्णय मात्र आता दुष्यंतने घेतलेला असतो. त्यामुळे आता दुष्यंतने घेतलेल्या निर्णयाला बायजाला आता काहीच करता येत नसतं. बायजा जी आहे ती आता शांतच राहते, ती आता काहीच बोलू शकत नसते. तर दुसरीकडे मात्र आता दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो की कृष्णे तू काळजी करू नकोस, हे बघ मला माहिती आहे तुला तर टेन्शन आलं असणार आहे, पण गावकरीसुद्धा तुझ्या पाठीशी उभेत म्हटल्यावर तू का आणि कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना, मी असताना बिलकुलही काळजी करू नकोस असं देखील दुष्यंत आता बोलू लागतो. आणि त्यामुळे कृष्णालासुद्धा उभारी येते, कृष्णालासुद्धा बरं वाटतं. त्यामुळे कृष्णाही आता या निवडणुकीला उभं राहायचा निर्णय घेते. आता बायजाचा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप झालेला असतो. त्यामुळे बायजा आता या निवडणुकीत काही उभी राहणार नसते. पण आता जेव्हा
या निवडणुकीत कृष्णा उभी राहणार आहे म्हटल्यावर त्या सगळ्या परिस्थितीत आता नेमकं काय काय घडणार आहे, बायजा नेमकी कृष्णाच्या वाटेत कोसे काटे पेरणार आहे, हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.